तुझिया सत्तेने, वेदासी बोलणे तुझिया सत्तेने, वेदासी बोलणे तुझिया सत्तेने, वेदासी बोलणे तुझिया सत्तेने, वेदासी बोलणे सत्तेने, वेदासी बोलणे तुझिया सत्तेने, वेदासी बोलणे तुझिया सत्तेने, वेदासी बोलणे तुझिया सत्तेने, वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया सत्ते, सूर्यासी चालणे तुझिया सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्यासी चालणे तुझिया सत्ते, सूर्याची चालणे तुझिया सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा त्याची सत्ता आम्हाला मान्य करावी लागेल की तो आमच्याकडे बघतोय आणि या सगळ्या जगाचा सत्ताधीश कोण असेल तर तो एकमेव भगवंत आहे. मग त्याला कोणी कृष्ण म्हणतं, त्याला कोणी पांडुरंग म्हणतं, त्याला कोणी शंकर म्हणतं, त्याला कोणी गणपती म्हणतं. एक जण मला म्हणाले प्रतिवर्षी वारीला जातोय, म्हणाले एकादशीचं व्रत करतोय, जप जाप्य सगळं करतोय म्हणाले, पण पांडुरंग काय पावायलाच तयार नाही. तुम्ही म्हणत असाल तर देव बदलू का? तुम्ही म्हणत असाल तर बदलतो दे. भक्ती देव बदलण्याकरता आहे का? भक्ती देव बदलण्याकरता नाही, भक्ती तुम्हाला मला बदलण्याकरता आहे. मग म्हणाले सर्व सत्ताधीश तोच आहे. कोण? एकमेव भगवंत आहे आणि त्याची सत्ता आम्ही मान्य करावी. तर म्हणाले तो बांधला जातो कशामध्ये? प्रेमसूत्रामध्ये. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. तुम्ही म्हणाल दीदी हे काय चाललंय तुमचं? दुसऱ्या चरणावरून पहिल्या चरणावर, पहिलं झालं की तिसरं चरण. पहा, अभंग असा असतो की त्याला 4-5 दारं असतात. जसं पंढरपूरला गेल्यानंतर पश्चिम द्वार असतं, उत्तर द्वार असतं, दक्षिण द्वार असतं. जिथून पटकन देवापर्यंत पोहोचता येईल माणसं त्या द्वाराने घुसतात. मग ते मागून गर्दीतून का घुसणं होईना, पटकन शॉर्टकट दर्शन. तसं शॉर्टकट दर्शन अभंगाचं आपल्याला करायचं आहे. जो तो त्याच्या पद्धतीनं अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतो. मग म्हणाले त्याची सत्ता आम्ही मान्य करावी. तर म्हणाले तो आपल्या बंधनामध्ये बांधला जाईल. तुम्ही म्हणाल कसं बांधायचं? बांधलं ना, पहिल्यांदा आमच्या यशोदा मैयाने बांधलं होतं, उखळ बंधन केलं होतं ना. प्रत्येक वेळी भगवंतांना बांधताना 2 बोटे दावं कमी पडायचं. शेवटी आईची दया आली, म्हटलं मैया येलो बांधलो. बांधून घेतलं एकदाच, भगवंतानं बांधून घेतलं. तो बांधला जातो संतांना, तो बांधला जातो सज्जनांना, तो बांधला जातो साधू संतांना. फक्त दुष्टांना त्याला बांधता येत नाही, दुष्टांना त्याला बांधता येत नाही. म्हणाले त्याची सत्ता आम्हाला मान्य करावी लागेल तर तो बांधता येईल. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. पण कसा बांधला गेला? विनाकारण गेलं का? त्याच्यासाठी काहीतरी केलं असेल ना. मग म्हणाले जनाबाई म्हणाल्या की सोहम शब्दांचा मारा केला. काय केलं म्हणाले? श्वास घेतानाचा सूर सो आणि सोडतानाचा हम. असं प्रत्येक श्वासाला भगवंत तुला आठवलंय, प्रत्येक श्वासाला आठवलंय. आणि म्हणून तेने विठ्ठल का कुळत याला. कशामुळे? भगवंत म्हणाला बाई जने 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 सोड एकदाच, किती बांधशील तुझ्या भक्तिपाशात. ती म्हणाले भगवंता तुला असं तसं नाही बांधला आता. जणी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी रे तुला. आता जीव गेला तरी चालेल पण तुला सोडणार नाही. काय भक्ती असावी हो. म्हणून तर नेतो तिकडे जातो हरी. जणी जाये पाणी असी मागे धावे ऋषी करशी. जणी जाईल तिकडे भगवंत जायचा हो. जनाबाई दळायला बसायच्या आणि जनाबाई म्हणायच्या पांडुरंगा ये रे बाबा. जनी मांडिते दळण नाम ओठी घोळते.
भारी जड हे जाते तुझी विना. आणि पांडुरंग म्हणायचा जने जने जने, अगं मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे. पांडुरंग म्हणतो मीही होतो एकला, करमेना मुळी मला, आरसा लागे दिधला तुझी दिठीने. भगवंत म्हणतो हाक तुझी येता कानी, झोप उडाली ग बाई, कागदळते सये कली माझी या विना. माझ्याशिवाय एकटी दळते सोय ग, मी आलोच. आणि आता दोघांचं दळण सुरू व्हावं, दोघांनीही त्या खुंट्याला धरावं आणि आता गर 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 जातं फिरायला लागावं. आणि आता ती म्हणते पांडुरंग हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक. कसं झालं? हलकं तुझा हात लागला आणि जात कसं झालं? हलकं हलकं झालं. हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पिक तुझी दिठीने. काय भाव असावं. म्हणून इतकं बांधलं होतं त्याला की प्रत्येक कामामध्ये भगवंत मदत करायचा. जिकडे ती जाईल तिकडे भगवंत जायचा. जिकडं ती जाईल, जिकडं ती नेईल तिकडे भगवंताला जावं लागायचं. पहा, अशी भक्ती, अशी समर्पण भक्ती जनाबाईने केली, संतांनी केली, शंभू राजांनी स्वराज्यावरती केली, जी तुम्हा आम्हाला करता येत नाही. आम्ही करतो का हो समर्पण भक्ती करतो का? आमच्या भक्तीमध्ये निष्कामता असायला हवी. ती आमची भक्ती सकामतेकडे चालली, म्हणून त्या भक्तीचं फळ काही केलेलं आम्हाला मिळे ना. म्हणून आम्ही सतत कटकटलेले, त्रासलेले व्यापलेले की नाही. पण त्या भक्तीचं फळ मिळवायचं असेल तर म्हणाले तिथं समर्पण करावं लागेल. आता आम्ही अर्पण करतो देवाला, नैवेद्य करतो ना, पण असा ठेवायचा की असा उचलायचा, खाल्लं बिल्लं तर करायचं काय? जसं आरजव नामदेव महाराजांनी केलं तसं तुम्ही आम्ही करतो का? आमचं पोटचं लेकरू नाही जेवलं तर आम्ही मग रडू. माझं लेकरू आज जेवलंच नाही बाई. पण एकदा देवासमोर नैवेद्य ठेवून देव जेवत नाही म्हणून रडून बघा बरं, येईल का तुमच्या डोळ्यात पाणी? आणलं तरी येणार नाही. का हो? कारण ती भक्ती आम्ही करतच नाही, त्या भक्तीपर्यंत आम्ही पोहोचलोच नाही. म्हणाले त्याच्याकडून जे पाहिजे ते मिळालं की आमच्यासाठी बाहुलं झालं म्हणाले देव. पहा, एक बाहुल्यांना खेळायचं एक विशिष्ट वय असतं पोरांचं. एक 5-6 वर्ष मुलं बाहुल्या खेळतात, नंतर मोठी झाली की बाहुल्या बदलतात. तसं म्हणाले भक्तीमध्ये आम्ही देवाचं बाहुलं करून टाकलं. नाथ महाराज म्हणाले त्याच्याकडून जे पाहिजे ते मिळालं की बस, आता त्याची काही गरज नाही. बस आम्हाला आमचं घर, आमचं दार, आमची बायको, आमची पोरं नुसती वक चालली आयुष्यात. आला प्राणी जन्मासी आला, झाला वाढला थोर झाला, केला व्यापही सर्व केला, पण गेला जन्म व्यर्थ गेला. जन्म व्यर्थ गेला. काय अर्थ आहे का त्यात? म्हणाल त्याच्याकडून सगळं मिळालं की ते आमच्यासाठी काय झालं? बाहुलं झालं. नाथ महाराज म्हणाले शिळ्या तांब्याचे केले बाहुले, शिळ्या तांब्याचे केले बाहुले, पाट मांडून वरी बैसविले, पाट मांडून वरी बैसविले, या जन्नासी लागले वेड, या जन्नासी लागले वेड, शिळ्या तांब्याचे केले बाहुले, शिळ्या तांब्याचे केले बाहुले, शिळ्या तांब्याचे केले बाहुले, पाट मांडून वरी बैसविले, पाट मांडून वरी बैसविले, या जन्नासी लागले वेड, या जन्नासी लागले वेड, शिळ्या तांब्याचे केले बाहुले, शिळ्या तांब्याचे केले बाहुले, शिळ्या तांब्याचे केले बाहुले, शिळ्या तांब्याचे केले बाहुले, शिळ्या तांब्याचे केले बाहुले. म्हणाले लोकांना वेड लागलं, या जन्नासी लागले वेड. त्याच्याकडून सगळं मिळालं की झालं. म्हणाले तेवढंच पाहिजे आम्हाला, ते नंतर आमच्यासाठी बाहुलं होऊन गेलं. पण जी भक्ती सगळ्या भक्तांनी केली
त्यांची उदाहरणं जर आम्ही बघितली, सगळं समर्पण जीवनाचं वाहिलं होतं. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया, सगळं त्याच्यासाठी दिलं होतं. अशी एक रामायणामध्ये भक्त होऊन गेली. पहा, आपल्या सगळ्यांना ती भक्त माहिती आहे. मला वाटतं की राम हे कौसल्या मातेच्या सुखासाठी आले नसावेत. मला वाटतं राम राजा दशरथांच्या सुखासाठी आले नसावेत. मला वाटतं की राम अयोध्यावासियांच्या सुखासाठी कदाचित आले नसावे, पण शबरीच्या थोर प्रेमासाठी मात्र प्रभू आलेले होते. कोण आहे ती? जैसे पर्वत की पार्वती, जैसे पर्वत की पार्वती, जैसे जनक की जानकी, वैसे शबर की शबरी. क्या बात है. शबर राजांची कन्या शबरी, भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली ही शबरी. काही माहीत नव्हतं, नामस्मरण कसं करावं, जपजाप्य कसा करावा, कसलंच ज्ञान तिला नव्हतं. फक्त पाप आणि पुण्य एवढंच कळत होतं. पाप काय आणि पुण्य काय एवढंच तिला कळत होतं. आणि एकदा त्या शबरीचा विवाह निश्चित झाला, लग्न जमलं शबरीचं. आणि पूर्वीच्या काळामध्ये अशी एक प्रथा होती भिल्ल समाजामध्ये की मुलीच्या हळदीच्या दिवशी आलेल्या पाहुण्यांना प्राण्यांचं मांस याचं भोजन दिलं जायचं. शबरीचं लग्न ठरलं आणि तिच्या हळदीच्या दिवशी तिच्या वडिलांनी खूप सारे बकऱ्यांचे ढेरे आपल्या दारामध्ये लावले. आणि हे सगळं बघितलं शबरीने. आणि हे सगळं बघितल्यानंतर शबरीनं आपल्या एका दासीला कुतूहलाने विचारलं, दासी, हे एवढे सगळे प्राणी इथे कशासाठी बांधलेत बरं? आपल्या लग्नामध्ये काय पाहुण्यांची कमी आहे का, म्हणून यांना पाहुणे म्हणून आणलंय? त्यावेळेस दासी म्हणते, अगं नाही, आपल्याकडे एक प्रथा आहे. आज तुझी हळद आहे आणि हळदीच्या दिवशी, उद्या तुझी हळद आहे आणि हळदीच्या दिवशी आपल्याकडे एक प्रथा आहे की आलेले जे पाहुणे आहेत त्यांना खुश करण्यासाठी या बकऱ्यांच्या मांसाची मेजवानी त्यांना दिली जाते, मग ते खुश होतात. हे सगळं शबरीनं ऐकलं. परंतु हे ऐकल्यानंतर रात्रभर शबरी एकच विचार करत होती की माझ्या लग्नासाठी जर या निष्पाप जीवांचा बळी या ठिकाणी जाणार असेल तर माझं लग्न करून उपयोग काय? या निष्पाप जीवांना मारून जर माझं लग्न होणार असेल तर कुठलं सुख मला या लग्नामध्ये प्राप्त होणार आहे? माझ्या संसाराच्या सुरुवातीलाच एवढं मोठं पाप माझ्या हातून जर घडणार असेल तर मी ब्रह्मचारी आजन्म राहील. आणि म्हणून हा विचार करून शबरी रात्रीतून घर सोडलं, शबरीनं बाहेर पडली. परंतु माहीत होतं आपला पिता हा भिल्लांचा राजा आहे. राजा असल्यामुळे तो नक्की आपल्याला शोधण्याकरता शिपाई पाठवेल, म्हणून शबरी रात्री झाडावर जाऊन बसायची. परंतु असाच तिचा प्रवास चालू असताना एकदा ती भगव्या वस्त्रातले महात्मे गुरु मतंग ऋषी यांच्या आश्रमाजवळ येऊन पोहोचली. आणि हे भगव्या वस्त्रातले महात्मे नेमके कोण असावेत? यांची सेवा माझ्या जीवनात प्राप्त झाली तर माझं किती भाग्य मोठं असेल, हा विचार शबरीनं केला. आणि रोज संध्याकाळी सगळे झोपी गेल्यानंतर ज्या वाटेनं गुरु मतंग ऋषी जायचे तो रस्ता ती झाडून काढायची, तो रस्ता स्वच्छ करायची, सडा संमार्जन त्या रस्त्यावरती करायचे. रोज ही सेवा तिच्या हातून घडत होते. पण एक दिवस मतंग ऋषीने विचार केला की हा रस्ता स्वच्छ करणारी नेमकी कोण असावं. पण एक दिवस शबरीला झाडावरून उतरण्याकरता थोडासा वेळ लागला आणि झाडून काढणारी ती आकृती मतंग ऋषीच्या त्या नजरेस पडली. आणि ज्यावेळेस शबरीला बोलावून घेतलं, म्हणाले, कोण आहेस तू? म्हणाले, मी शबरी आहे. झालेला सगळा वृत्तांत, सगळा इतिहास त्या ठिकाणी शबरीनं मतंग ऋषींना सांगितला. आणि तिच्या अंतःकरणातला तो सेवाभाव पाहून मतंग ऋषींनी आपल्या आश्रमाजवळ तिला एक झोपडी बांधून दिली. रोज जीवनामध्ये सत्संग घडू लागला, रोज संतांचा संग जीवनामध्ये घडू लागला, सेवाभाव घडू लागला. अत्यंत भाग्य तिचं उजळलं गेलं. परंतु मतंग ऋषी आता वैकुंठाला निघण्याकरता जाणार होते. आणि ज्यावेळेस वैकुंठाला जाणार होते त्यावेळेस वैकुंठाला जाताना त्यांनी शबरीला सांगितलं की शबरी, मोठी भाग्यवान आहेस तू. शबरी, खूप भाग्यवान आहेस तू. गुरुपेक्षा शिष्य भाग्यवान ठरलीस तू. अरे, साधना करून देह सोडून आम्ही भगवंताला भेटण्याकरता चाललो, पण भाग्यवान आहेस तू
की सदेह प्रभू रामचंद्रांचं दर्शन तुला होणार आहे, प्रभू तुझ्या भेटी करता येणार आहेत. हे सगळं ऐकलं आणि कधी येणार, काय येणार हे सगळं विचारायचं विसरली. इतकं देहभान हरपून गेली, इतकं देहभान हरपून गेली. फक्त आपल्या संतांच्या शब्दांवरती विश्वास ठेवला. माझे प्रभू येणार आहेत, माझे राम येणार आहेत, जे येतील ते रामच आहेत, कारण रामाशिवाय दुसरं कोणी येणार नाही हा विश्वास मनामध्ये पक्का होता. आणि त्या दिवशीपासून तिचं वाट पाहणं सुरू झालं. त्या दिवशीपासून तिचं वाट पाहणं सुरू झालं. पहा, तिला काही नामस्मरण करण्याचं काहीच ज्ञान नव्हतं, परंतु वाट बघणं हीच तिची साधना ठरली. बरं, वाट बघणं हीच तिची साधना ठरली. ज्यावेळी प्रभूंची ती वाट बघत होती, तिचा नित्यक्रम असायचा. रोज ती काय करायची, रोज सगळा रस्ता आश्रमाचा झाडून काढायची, फुलं तोडून आणायची, फुलांच्या पायघड्या घालायची, रांगोळ्या काढून ठेवायची. ज्या ऋतूमध्ये जी फळं मिळतील ती सगळी फळं ती तोडून आणायची. रोज वाट बघायची, रोज वाट बघायची की आज तरी माझे राम येतील. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा प्रत्येक दिवस शबरीचा वाट बघण्यात जात होता. प्रत्येक दिवस वाट बघायची. ज्या दिवशी प्रभू आले नाहीत त्या दिवशी रात्र झाली की स्वतःचं तोंड झोडून घ्यायची. प्रभू, मीच अभागी आहे की तुम्ही मला दर्शन देत नाहीत, मीच अभागी आहे, तुम्ही मला दर्शन देत नाहीत. अशी कित्येक वर्ष सरत होती. पहा, पूर्वीच्या काळी काही कॅलेंडर नव्हतं, घड्याळ नव्हतं, काहीच नव्हतं. किती वर्ष सरली, किती सूर्य मावळली याची गणनाच नाही. तिचं वय आता होत आलं होतं. शबरीचे सगळे केस आता पांढरे झाले होते. तिच्या केसांच्या जटा झाल्या होत्या, तिच्या नखांच्या चुंबळी झाल्या होत्या, सगळ्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या होत्या. परंतु चेहऱ्यावरती एक भक्तीचं आगळं वेगळं तेज तिच्या दिसत होतं. म्हातारी झाली असली तरी प्रभू रामांच्या दर्शनाकरता तिचं मन अजून चिरतरुण होतं. किती वाट बघावी हो, किती वाट बघावी. आणि पहा, ज्यावेळेस प्रभू आले त्यावेळेस तिच्या आनंदाला पारावारच नाही. सगळा जन्म तिचा वाट बघण्यात घालवलाय. मला सांगा, ज्यावेळेस प्रभू आले किती आनंद झाला असेल तिला, किती आनंद झाला असेल. प्रभू आले, नुसतं बघत होती. कितीतरी वेळा लोटांगण घेत होती, कितीतरी वेळा. जर दर्शन घ्यायचं राहिलं तर काय करू म्हणून परत चरणावरती लोळण घेत होती. आणि प्रभूंना दगडावरती बसवलं, एक इच्छा व्यक्त केली, प्रभू आज माझा जन्म सफल झाला, आज माझा जन्म धन्य झाला, माझ्या गुरु महात्म्यांचे शब्द खरे ठरले. प्रभू, तुम्ही मला दर्शन देण्याकरता आला, आज माझं जीवन धन्य झालं. आता प्रभू, माझ्या जीवनात दुसरी कुठलीच अपेक्षा राहिलेली नाही आहे. फक्त एक इच्छा माझी व्यक्त करते, तुमची चरण धुण्याची. आणि प्रभूनी अंतकरणातला भाव ओळखला. कारण जिनं आजन्म आपल्या ओंजळीनं पाणी पिलंय, जिनं मिळतील ती जंगलातली फळं तोडून खाल्ली आहेत, तिच्याकडे कसलं आलं पात्र. पात्राचा संग्रह तिनं तिच्या आयुष्यात कधी केला नव्हता. पण एक सांगू, तिच्याकडे पात्रांचा संग्रह नव्हता, पात्र नव्हतं, पण पात्रता होती. आमच्याकडे भरपूर पात्र आहेत, पण आमची पात्रता आहे का हो? किती प्रामाणिकपणे उत्तर दिलं तुम्ही. आमची पात्रता नाहीये.
अंतःकरणातला भाव शबरीच्या प्रभूंनी ओळखला आणि आपले पाय वरती केले. आपल्या हातांचं करपात्र शबरीनं केलं. त्या करपात्रामध्ये प्रभूंनी पाय ठेवलेले आहेत आणि लोटा कसला, आपल्या डोक्याचा, आपल्या माथ्याचा लोटा केला आणि घळ 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 अश्रूंना वाट मोकळी करून दिली शबरीने. इतकी रडली शबरी, इतकी रडली की पूर्ण पाय तिच्या अश्रूंनी तिने धुवून काढले. हा, आम्ही अभिषेक करतो, दह्याचा अभिषेक करतो, कुणी तुपाचा करतं, कुणी मधाचा करतं, पण एकमेव भक्ती शबरी अशी होती की जिने आपल्या अश्रूंनी भगवंताचे पाय धुवून काढले होते, आपल्या अश्रूंनी. आणि ती म्हणते, प्रभू तुम्हाला भूक लागली असेल ना, तुम्हाला भूक लागली असेल. धावतच गेली आणि बोरांचं द्रोण घेऊन आली. ती म्हणते, विनवीत शबरी रघुराया, ते तुझसाठी मी आणली बोरे. भागला भुकेला असशील जरी तू देवा, तुझसाठी जमविला राणचा राणमेवा. प्रभू तुमच्यासाठी ही बोरं मी तोडून आणली आहेत. बघितली लक्ष्मणानं आणि लक्ष्मण म्हणतो, भैया क्या ये बेर किसी पंछी ने खाए है? आणि तेवढंच शबरी उच्चारली, नाही 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 राघवा, नाही, पक्ष्यांनी नाही खाल्लीत, माझ्या शुद्ध दातांनी मी ती चाखून पाहिली. प्रत्येक वेळेला वाट बघताना ती शबरी म्हणायची, कब दर्शन देंगे राम परम हितकारी, कब दर्शन देंगे राम परम हितकारी. रास्ता देखत शबरी की उमर गई सारी, रास्ता देखत शबरी की उमर गई सारी. कहीं कोई काटा प्रभु को नहीं चुभ जाए, पलकन मृग झारे, चुन चुन पुष्प बिछाए, मीठे फल चक कर नित्य सजाए थाली, मीठे फल चक कर नित्य सजाए थाली. रास्ता देखत शबरी की उमर गई सारी, रास्ता देखत शबरी की उमर गई सारी. सगळा जन्म तिचा गेला आणि ती म्हणते, प्रभू ही बोरं पक्ष्यांनी खाल्लेली नाही आहेत, माझ्या शुद्ध दातांनी मी ती चाखून बघितली आहे. काय भाव असावं, काय हृदयातला शबरीचा भाव असावा. आणि ती उष्टी बोरं भगवंतानं खाल्ली आणि आता ती म्हणते, प्रभू आता जीवनातली कुठलीच इच्छा, कुठलीच अपेक्षा माझ्या राहिलेली नाही. आता ज्ञान भक्ती कर्म ह्या सगळ्यांचा फाळ लावलेला नांगर माझ्या अंतःकरण रूपी हृदयामध्ये मी फिरवलेला आहे. आणि आता आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची. तुमच्या कृपेने चारही मुक्ती मला प्राप्त झालेल्या आहेत. सलोकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता ह्या सगळ्या मुक्तीची अधिकारी मी झालेली आहे. प्रभू आता इथेच चिता रस्ते, तुमच्या हातानं मला अग्नी द्या, तुमच्या हातानं अग्नी द्या. काय भक्ती असावी हो. बांधला गेला भगवंत, बांधला गेला का हो, का? कारण त्याला सगळं समर्पित केलं होतं. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. आता तुकोबारा शेवटच्या चरणात म्हणाले, भगवंता आता तू सगळं दिलंय, आम्ही तुला मने सहित वाचा काया दिली, याचं कारण एकच आहे, तू बांधला गेला याचं कारण एकच आहे. म्हणाले या सगळ्यांची सत्ता तुझ्यावर आहे, हे सगळं आम्ही मान्य केलं. आणि आता म्हणाले जीवनाविषयीची कुठलीच तक्रार न करता तू ठेवशील तसं आम्ही राहायला तावरू. तुका म्हणे ठेवू तैसी, तुका म्हणे ठेवू तैसे, तुका म्हणे ठेवू तैसे, तुका म्हणे ठेवू तैसे, म्हणे ठेवू तैसे, तुका म्हणे ठेवू तैसे, तुका म्हणे ठेवू तैसे, तुका म्हणे ठेवू तैसे. आम्ही राहू त्याचे इच्छे, आम्ही राहू, आम्ही आम्ही राहू त्याचे इच्छे,
त्याचे इच्छे मने सहित वाचा काया मन सहित वाचा काया आम्ही राहू त्याचे इच्छे आम्ही राहू, आम्ही राहू, आम्ही राहू त्याचे इच्छे सम मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया अवघे दिले अवघे दिले पंढरी राया अवघे दिले पंढरी राया अवघे 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 दिले पंढरी राया अवघे दिले अवघे दिले पंढरी राया अवघे दिले पंढरी राया मन सहित वाचा काया मन सहित वाचा काया वाचा काया वाचा काया. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणाले की तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याचे इच्छे. देवा, आता जीवनाविषयीची तक्रार कुठलीच आम्ही करणार नाही. तू ठेवशील तसं आम्ही राहायला तयार आहोत. तू ठेवशील तसं आम्ही राहायला तयार आहोत. पहा, मनुष्य जीवनाचा स्वभाव आहे प्रत्येक गोष्टीत तक्रारी करणं. आम्हाला हेच नाही ना आम्हाला तेच नाही. पण एक आपल्याकडे मन आहे, पेला किती रिकामा आहे हे बघण्यापेक्षा तो अर्धा भरलेला आहे ते आधी बघावं. तो अर्धा भरलेला तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे तैसेची राहावे तैसेची राहावे. तुकोबराय म्हणाले ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. समाधानानं तो जसा ठेवील तसं आम्ही राहावं. जसा तो ठेवील तसं आम्ही राहावं. वा जीवनाविषयीच्या कितीतरी तक्रारी आमच्या असतात, खूप तक्रारी असतात. मुळात मनुष्य जन्माचा स्वभावच आहे तक्रारी करणं. पण मुळात आम्ही आमचंच गाठोडं इथं घेऊन आलेलो आहेत. पूर्वी कुणाला तरी दिलेला त्रास आता तीच मंडळी आलेत, भाऊ बहीण नातेवाईक बनून देत आहेत त्रास आपल्याला, तेच त्रास देत आहेत. पण म्हणाले हा कुठलाच विचार करायचा नाही, देह आता प्रारब्धावर सोडून द्यायचा, तो जसं ठेवील तसं राहायचं. आणि आता म्हणाले जीवनाचं इप्सित फक्त भगवत प्राप्ती आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं, त्याला प्रेमसूत्रामध्ये बांधायचं, त्याला मने सहित वाचा काया द्यायची, कारण या सगळ्यावरती सत्ता त्याची आहे हे ओळखून घ्यायची. आणि तो जसं ठेवील तसं राहायचं. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याचे इच्छे, त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही राहायचं.
जात असताना एकच सांगेल की आमच्या जीवनामध्ये परमार्थाच्या मार्गामध्ये आम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. आणि हे विश्वाची माझे घरं ही जी ज्ञानोबरांच्या अंतःकरणातली उदात्ततेची भूमिका होती ती तुमच्या माझ्या अंतःकरणात यावी. माऊली म्हणाले अवघाची संसार सुखाचा करीना, माझा नाही म्हणाले फक्त, अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोक. काय हृदय असावं माऊलींचं. विश्वात्मक देवाकडे सकल जगत कल्याणाची प्रार्थना माऊलींनी केली. ती प्रार्थना, ती अंतःकरणाची भूमिका तुमच्या माझ्या अंतःकरणात यावी. वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृतीची धारणा तुमच्या माझ्यात यावी. आणि आता ज्या वाणीला भगवंताच्या नामाचा स्पर्श आहे त्या वाणीनं, ती वाणी कशा करता दिली, इतरांच्या हृदयाला घरं पाडण्याकरता नाही दिली बरं, कुणाच्याही हृदयाला घरं पाडण्याकरता नाही दिली. आमच्या महिला मंडळ नको ते फार लक्षात ठेवतात. 25 वर्षापूर्वी अमुक 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 पोरीच्या लग्नामध्ये मला हलकी साडी दिली काय, आता बघते बघ, आता बदलाच घेते. कशाला हे व्यर्थ आमचं चिंतन वाया जातंय, नको तिकडे. ते म्हणाले सोडून द्या, ते सोडून द्या. ज्या वाणीला भगवंताच्या नामाचा स्पर्श आहे त्या वाणीनं चांगलं बोलूयात, चांगलं जगूयात. असं बोलूयात की बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्यानं दुसऱ्याच्या अंतःकरणातला विठ्ठल डोललाच पाहिजे असं आमचं बोलणं असावं. पूर्वीच्या काळी कुणी पाहुणं आलं की गृहिणीने आदरातिथ्य कसं करावं, या बसा, चहा टाकते, नाही तर मग या बसा, पाणी, पाणी पण म्हणजे चहा घ्यायचं का ते लांब, पण पाणी तरी द्यावं ना. पण हे असं न होता ज्या वाणीला भगवंताच्या नामाचा स्पर्श आहे त्या मुखातून भगवंताचं नाम आमच्या मुखातून यावं. आम्ही असं बोलावं का आमच्या बोलण्यानं दुसऱ्याच्या अंतःकरणातला विठ्ठल डोलला पाहिजे. आणि जाता जाता एक सांगेल, आपलं देशावरचं, देवावरचं, धर्मावरचं जे प्रेम आहे ते दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावं. आता ही नारदाची गादी आहे, वास्तविक कीर्तनकारी येतात जातात, पण या गादीवरची जी निष्ठा आहे तुमची ती अजिबात ढळू देऊ नका. भगवंताची प्राप्ती करून घ्या जीवनामध्ये. आणि देव, देश, धर्म या सगळ्यांचा विचार करूयात. देवावरचं, देशावरचं, धर्मावरचं आपलं प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावं हीच भगवान परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करते. छत्रपती शंभूराजांना या ठिकाणी अभिवादन करते. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणाले की तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याचे इच्छे. त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही राहावं, त्यांनी जसं आम्हाला ठेवलं तसं आम्ही राहावं. पहा, आमच्या सगळ्या संतांनी बांधलं भगवंताला, सगळ्या संतांनी बांधलं. आमचे वारकरी संप्रदायाचे अत्यंत सुंदर संत. आपण जर कधी आळंदीला गेलात तर आळंदीच्या कारंजा मंडपामध्ये प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांचा फोटो आहे. ते अंध होते परंतु मधुरा भक्ती केली. स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे, स्वतःला कृष्ण पत्नी म्हणून घ्यायचे. मी ज्ञानेश कन्या आहे, मी कृष्ण पत्नी आहे, या भावानं संतांनी भक्ती केली. स्वतःला स्त्री स्वरूपात समजलं. आमच्या मीराबाईंनी भक्ती केली भगवंताची. अहो, सतत मीराबाईंच्या मुखातनं त्या भगवंताचं नाम येत होतं. सतत लहान असल्यापासून मीराबाई त्या भगवंताचं नामस्मरण करायचं असायच्या. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. 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 हरे राम 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 हरे हरे. राम राम हरे हरे.
कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्णा हरे राम हरे रामा. सतत मीराबाईंचं लहान वयात असल्यापासून भजन सुरू होतं. त्या भगवंताला बांधण्याचा त्या लहानपणीपासून प्रयत्न करत होत्या आणि सारखं सतत त्या भगवंताचं नामस्मरण असायचं. मेरो राधा मन गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि झालं काय, जोपर्यंत लहान होत्या तोपर्यंत सगळ्यांना नवल वाटायचं. खूप नवल वाटायचं. मीराबाई भजन करायच्या तर नाचायच्या त्याच्या भजनामध्ये. पण आता मीराबाई मोठ्या झाल्या. तर लोक नावं ठेवायला लागली. वेडी वेडी म्हणायला लागली मीराबाईंना. हे सगळं लोक बोलत असताना मीराबाईंच्या वडिलांना ते सहन झालं नाही. म्हणून आईला सांगितलं, विष का प्याला राणाजीने भेजा. आईजवळ विष दिलं आणि म्हणाले की तुमच्या शब्दात तुमच्या भाषेत समजावून सांगा आणि ऐकलं नाही तर हे विष पाजून मारून टाका. ही परिस्थिती स्वतःच्या वडिलांनी मीराबाईंच्या केली होती. परंतु काय भाव असावा हृदयातला. मीराबाईंच्या आई म्हणतात, मीरा भजन सोडून दे. अगं पोरी, हे भजन तुझ्या जीवावर उठलंय. पण मीराबाई सांगत होत्या, नाही मा, मी भजन कधीच सोडणार नाही मा, कधीच सोडणार नाही. ज्यावेळेस लहान होत्या मीराबाईंच्या आईंना त्यांच्या वडिलांच्या पाया पडताना बघितलं मीराबाईंनी. आणि मीराबाई म्हणतात, माँ आप पिताजी के पैर को छूते हो. आणि मीराबाईंच्या आई म्हणतात, बेटा मैं आपके पिताजी के पैर इसलिए छूती हूँ क्योंकि आपके पिताजी मेरे पति है, मेरे भगवान है. आपके पिताजी मेरे भगवान है, इसलिए मैं उनके पैर छूती हूँ. तर मीराबाईंचं उत्तर ऐका. मीराबाई म्हणतात, माँ अगर आपने अपने पति को भगवान माना है, उत्तर ऐका बरं. माँ आपने अगर अपने पति को भगवान माना है तो मैंने अपने भगवान को ही अपना पति माना है. क्या फर्क पड़ता है माँ, क्या फर्क पड़ता है. अब अपने पति को भगवान मानती है और मैं अपने भगवान को पति मानती हूँ. क्या फरक पड़ता है. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विष का प्याला राणाजीने भेजा. मगर विष का प्याला राणाजीने भेजा, विष का प्याला राणाजीने भेजा. पिवत पिवत मीरा हसीने, पिवत मीरा हसी रे. पग घुंघरू बांध कर मेरा नाची रे. पग घुंघरू बांध कर मेरा नाची रे. पग घुंघरू. विष का प्याला राणाजीने भेजा, मगर पीवत पीवत मीरा हसी रे. ही ताकद कशामुळे निर्माण झाली तर त्याला बांधलं होतं प्रेमाच्या बंधनामध्ये. म्हणून आणि म्हणाले, आता आम्ही सगळा भार त्याच्यावर सोपून दिलेला आहे, म्हणून तो आम्हाला काही होऊ देणारच नाही. तू का म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याचे इच्छे. तो जसं ठेवील तसं आम्ही राहायला तयार आहोत. झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले कुरे देवा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार ना फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.